बदलापूर शहरात सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समर्थनार्थ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आता थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। अचानक वीज पुरवठा खंडित होत असल्याने घरांमधील उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून महावितरण कंपनीच्या या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना विनाकारण भुर्दंड सोसावा लागत आहे। नियमित वीज पुरवठा नसताना वीज बिले देखील भरमसाठ आकारली जात आहेत। यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समस्यांबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बदलापूर शहर प्रमुख किशोर पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन येत्या 8 दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून तसे न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहर प्रमुख किशोर पाटील यांनी दिला आहे। यावेळी स्वप्नील राजे, गिरीश राणे, प्रशांत पालांडे यांच्यासह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बदलापूर शहरात अनियमित होणारा जो वीज पुरवठा आहे सतत खंडित होतो। म्हणजे लोड शेडिंग हा प्रकार नाही आहे, कुठे लोड शेडिंग सांगून होत नाही आहे, अघोषित लोड शेडिंग आहे हा प्रकार होतो आहे सतत। लोकांचे म्हणजे आता विद्यार्थ्यांचं एवढं नुकसान होतं आहे, फॉर्म भरायचे होते, ऑनलाईन फॉर्म भरायचे होते, कोणाच्या ऑनलाईन एक्झाम असतात, सकाळी सगळ्यांचे पंप पाऊस चालू असतात, ज्या गृहिणींना कामं करायची असतात त्यांना घरकामासाठी पाणीसुद्धा मिळत नाही। म्हणजे अशा बऱ्याचशा समस्या आहेत। कधी लिफ्ट बंद होतात, कधी डॉक्टरच्या दवाखान्यांमध्ये ICUमध्ये सुद्धा प्रॉब्लेम होतात या गोष्टीमुळे। म्हणजे या जीवनावश्यक जी गोष्ट झालेली आहे वीज, ती सतत खंडित होणं, याच्यापासून बदलापूरकर पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत आणि त्यासाठी आम्ही निवेदन घेऊन आलेलो। त्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, त्यांच्या रीडिंग्स वेळेवर मिळत नाही, त्या रीडिंग्स दाखवल्या जात नाही, आवाच्या सवा बिलं येत आहेत। पुन्हा त्यांच्याकडनं कुठलेही म्हणजे मीटर आपण मागायला गेलो, एखादा मीटर झाला आहे त्यासाठी निवेदन दिलं किंवा अर्ज केले तरी वेळेवर मीटर उपलब्ध नसतात। सांगतात आमच्याकडे मीटर उपलब्ध नाही आहेत, तुम्ही बाहेरून मीटर घ्या। बाहेरून मीटर घ्यायला गेलो की त्याचे चार्जेस एक्स्ट्रा द्यावे लागतात। म्हणजे अशा गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास होतो आहे आणि हा सगळ्यांनाच म्हणजे आम्हालाच नाही, सगळ्या बदलापूरकरांना त्रास आहे आणि त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी त्यांना एक आत्ता पहिल्यांदा निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना एक आम्ही सूचना देखील केलेली की यापुढे निवेदन देणार नाही, यापुढे जो शिवसेना स्टाईलने आम्ही मोठं आंदोलन छेडू। नक्कीच याच्याविषयी आमचे शहर प्रमुख किशोरदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक युवासेनेच्या वतीने एक निवेदन दिलं होतं महावितरणला। यांचा जो सध्या वाढत चाललेला मुजूरपणा आहे, सर्वसामान्य माणसांना नीट उत्तर न देणं, त्यांचे फोन न उचलणं, त्यांची बिलं वेळेवर न येणं किंवा थर्ड पार्टी पकडून बिलं येणं आणि बिलं एखाद दुसरा दिवस जरी डिले झाला तरी त्यांची वीज कापली जाणं, यांच्या MSEBच्या कॉन्ट्रॅक्टरजवळ मीटर अवेलेबल असतात पण सर्वसामान्य माणसासाठी महावितरणच्या ऑफिसला मीटर अवेलेबल होत नाहीत। लोकांनी पैसे भरूनसुद्धा 15-15, 20-20 दिवस त्यांना मीटर अवेलेबल होत नाहीत। त्या 20 दिवसाचे महावितरण त्याचं व्याज देणार आहे का? त्या माणसाचे 20 दिवस पैसे भरून ठेवलेत तर महावितरण त्याचं व्याज देणार आहे का कस्टमरला? मग तुम्ही हा नाहक त्रास जर देणार असाल तुम्ही तर मग आमचा फायदा काय? महावितरणसारखी संस्था इथे असून जर ते कायम हेच प्रॉब्लेम होत राहणार असतील सर्वसामान्य माणसासोबत तर त्याचं काय करायचं आपण? आज आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे आमच्या वतीने, त्यांना एक सांगितलं आम्ही तुम्ही या गोष्टींवरती 15 ते 20 दिवसात जी काय असेल ती ॲक्शन घ्या आणि या गोष्टी सुधारा। जर त्यांनी 20 दिवसात या गोष्टी सुधारल्या तर ठीक आहे, नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करू आणि या महावितरणच्या ऑफिसला बाहेरून टाळं मारून निघून जाऊ। यांना राहू देत दिवसभर आतमध्ये, कारण यांना असंच करायची वेळ आलेली आहे यांच्यावरती। सर्वसामान्य माणूस बिचारा इथे येऊन चपला झिजवतोय, स्वतःचं पेट्रोल झिजवतोय, पण त्यांची कामं का होत नाहीत? आणि यांचेसुद्धा काही अधिकारी आहेत जे चांगले आहेत, जे वायरमनचं काम करतात, जे पावसातून पोलवरती चढूनसुद्धा काम करतात, ते काही अधिकारी चांगले आहेत, पण काही जो मोठा वर्ग आहे यांचा अधिकारी वर्ग आहे तो नीटचं काम करत नसल्यामुळे ही वेळ आली आहे त्यांच्यावरती। आता शहर प्रमुख किशोरदादा पाटील, युवासेना प्रमुख स्वप्नील राजे यांनी ज्या समस्या सांगितल्या आहेत लाईटविषयी त्या पूर्णपणे खऱ्याच आहेत। कारण बदलापूरमध्ये आता वाढती लोकसंख्या आहे, ठीक आहे, आम्हाला कळतं आहे वीज जास्त वापरली जाते, पण त्यासाठी त्यांनी काहीतरी नियोजन केलेलं पाहिजे। कारण आता ही गृहिणी म्हणा, शाळेतली मुलं, पेशंट, वृद्ध माणसं सगळ्यांचेच हाल होत आहेत। परत आता तुम्ही बघितलं तर सर्वसामान्य बरीचशी लोक वर्क फ्रॉम होम करतात, त्यांचंही कामाचं नुकसान होतं आहे, शाळेतल्या कॉलेजच्या मुलांचं नुकसान होतं आहे। आता या गोष्टी दिसत नाही आहेत। परत या जुनी जी बांधकामं आहेत, जुने रस्ते आहेत, त्याच्यामुळे ओव्हरहेड ज्या लाईनी आहेत त्या बऱ्याचशा ठिकाणी खाली आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपण म्हणतोय की धोका नाही आहे, पण तो धोका सांगून होत नाही आहे, तो कधीतरी अचानक होतो। आमची मागणी तेच आहे की तुम्ही सुधारणा करा। एक तर वीज पुरवठा जास्तीत जास्त झाला पाहिजे,
मिरवणूक म्हणजे आणि रस्त्याचे जे काही आहेत ते जे प्रॉब्लेम ते तुम्ही पण स्वतः हँडल करा, कारण सर्वसामान्यांना हे काहीच माहिती नसतं. हे सगळं सरकारी कामं आहेत ती त्या लोकांनी आपसात करावी असं आमचं त्यांना निवेदन आहे. आणि जास्तीत जास्त आम्ही अपेक्षा करतोय की सुधारणा होईल यामध्ये. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.